मागच्या ह्या तृतीय वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास हा कशा पद्धतीने झाला ही बाब त्या ठिकाणी बघितली होती. यामध्ये एक ठराविक स्वरूपाचे 5 कालखंड आपण यामध्ये बघितले. यामध्येच महत्त्वाची बाब म्हणजे लॉर्ड मेयो आणि लॉर्ड रिपन ह्यांच्या ठरावाचा संदर्भसुद्धा ह्या विकासामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. लॉर्ड मेयो आणि लॉर्ड रिपनचा ठराव हा समजावून घेतल्याशिवाय खरं म्हणजे भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचा झालेला विकास किंवा आजची स्थानिक स्वराज्य संस्था ह्याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येणे शक्य नाही. आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी लॉर्ड मेयो आणि लॉर्ड रिपन यांचा ठराव आज या ठिकाणी बघणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासामध्ये लॉर्ड मेयोचे योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे. त्यांनी याबाबत जे प्रयत्न केले ते अतिशय महत्त्वाचे असे आहेत. प्रथमच भारतीयांना या संस्थांमध्ये सहभागी करून घेण्याच्या प्रक्रियेला लॉर्ड मेयोच्या ठरावामुळेच सुरुवात झाली. मेयोने जो ठराव केला त्यामुळे आर्थिक विकेंद्रीकरणाची प्रक्रिया ही सुरू झाली, जी की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच झाली असं आपण म्हणू शकतो. यापुढे या संस्था स्वायत्त होण्यासाठी सुरुवात झाली किंवा मदत झाली. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा बेस काय आहे तर लॉर्ड मेयोचा जो ठराव आहे तो आहे. आणि ह्या लॉर्ड मेयोच्या ठरावामुळे आपण बघतो की त्या ठिकाणी या स्थानिक संस्था ह्या स्वायत्त होत गेल्या. खरे तर ही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया 1861 सालापासून झाली असे म्हणता येईल. मेयोच्या ठरावामुळे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निर्माण करण्यात आल्या. एकूणच परिस्थितीत बऱ्याच प्रमाणामध्ये त्यामुळं बदल होऊ शकला. खऱ्या अर्थाने शासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया ह्या कारणामुळे सुरू झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सर्व सत्ता ही केंद्र शासनाकडे होती. म्हणजे जी काही शासन व्यवस्था होती ही पूर्णपणे केंद्रीभूत अशा स्वरूपाची होती. आणि ही केंद्रीभूत अशा स्वरूपाची जी शासन व्यवस्था आहे या केंद्रीभूत शासन व्यवस्थेमधनं लॉर्ड मेयोच्या या ठरावामुळं आपण बघतो की त्या ठिकाणी ह्या शासनाच्या किंवा या एकूण शासकीय व्यवस्थेमध्ये कुठेतरी विकेंद्रीकरणाची यामुळं सुरुवात झाली. प्रांत शासनालाही अतिशय मर्यादित अधिकार होते व आर्थिक स्वातंत्र्यही अतिशय मर्यादित होते. कारण सर्व व्यवस्था ही काय होती पूर्णपणे केंद्रीभूत अशा स्वरूपाची होती. आणि केंद्रीभूत असल्याच्या कारणाने प्रांत असो स्थानिक पातळीवर असो अधिकार हे मर्यादित होते किंवा अधिकार नव्हतेच अशा पद्धतीची ही परिस्थिती होती. ही अतिशय केंद्रित व्यवस्था ही त्या ठिकाणी होती. अशा वेळी प्रभावीपणे कार्य करणे शक्य होत नाही. स्थानिक पातळीवर नागरी सेवा सोयी निर्माण करण्याची नुसती इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी आवश्यक अधिकार, आर्थिक स्वातंत्र्य व पाठबळ हे महत्त्वाचे आहे. केवळ आपण सांगितलं की स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या सोयी असाव्या, अशा प्रकारच्या सुविधा असाव्या, ह्या बाबी केवळ बोलून त्या ठिकाणी चालत नाही. तर त्याच्यासाठी काय लागतं, त्या स्थानिक संस्थांना
आपले कार्य करण्यासाठी स्वायत्तता लागते. ती प्रशासकीय असो, ती वित्तीय असो, तर ह्या बाबीत त्यांना स्वायत्तता आणि अधिकार असणं महत्त्वाचं आहे. स्थानिक पातळीवर असलेली भिन्नता व केंद्र शासन स्थानिक संस्थांच्या मागणीकडे करीत असलेलं दुर्लक्ष इत्यादी गोष्टीची जाणीव ही मेयोला होती. म्हणूनच यामध्ये बदल आणि सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी हा ठराव केल्याचे दिसून येते, जे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्याचबरोबर या स्थानिक संस्थांना आपला विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, स्थानिक संस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होण्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरल्याचं आपल्याला यामध्ये दिसून येतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं की अधिक आर्थिक सहाय्य प्रांत शासनाला व स्थानिक स्वराज्यांना देण्याची सोय ही करण्यात आली. कारण त्या काळामध्ये प्रांत शासनालाही अतिशय मर्यादित अशा स्वरूपाचे अधिकार जे आहेत हे अधिकार होते आणि एवढ्या मर्यादित अधिकारामध्ये त्यांना हवे किंवा आवश्यक त्या प्रमाणामध्ये कार्य करणे, आपले उद्दिष्ट गाठणे ही बाब विचाराच्या पलीकडची होती. आणि त्यासाठी या प्रांत शासनाला किंवा स्थानिक पातळीवर आर्थिक सहाय्य हे आवश्यक त्या प्रमाणामध्ये देणे हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं ही बाब लॉर्ड मेयो यांनी चांगल्या प्रकारे ओळखली होती. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघतो की लॉर्ड मेयोने त्या ठिकाणी हे आर्थिक विकेंद्रीकरण साध्य करण्याची किंवा आर्थिक स्वायत्तता साध्य करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रयोजन हे केलेले आपल्याला दिसून येतात, ज्या अनुषंगाने ह्या स्थानिक पातळीवर संस्था किंवा प्रांत शासन यांना आपली कार्य ही आपल्या आवश्यकतेनुसार करण्याबाबत त्या ठिकाणी स्वायत्तता मिळावी. आणि त्यामुळं लॉर्ड मेयोच्या ठरावातून हे प्रांत शासनाला आणि त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना हे आर्थिक रिसोर्सेस किंवा आर्थिक मदत, आर्थिक सहाय्य हे प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातनं ही तरतूद लॉर्ड मेयोने त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिक्षण व बांधकाम विषयास प्राधान्य द्यावे ही या ठरावामध्ये सूचना करण्यात आली. सर्वात महत्त्वाची बाब आहे शिक्षण, बांधकाम. कारण शिक्षण हा विषय हा स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने हाताळण्यात येऊ शकतो तो कुठेतरी केंद्रीभूत व्यवस्थेमध्ये तेवढ्या प्रभावीपणे हाताळणे हे शक्य होत नाही. आणि केंद्रीभूत व्यवस्थेमधनं सर्वत्र एकच प्रकारे, एकच पद्धतीनुसार शिक्षण देऊन त्या ठिकाणी शिक्षणाची उद्दिष्टे ही पूर्ण होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी, त्याचबरोबर लोकांच्या आवश्यकता या बाबीचं ज्ञान हे स्थानिक संस्थांना असते. आणि त्या दृष्टिकोनातनं विशेषत्वाने लॉर्ड मेयोने अशा सूचना केल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला की शिक्षण ह्या विषयामध्ये तुम्ही पूर्ण लक्ष द्यायला हवं किंवा ह्याची पूर्ण जबाबदारी तुम्ही द्यावी. या शिक्षणाची कास त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तुम्ही या विषयाला पूर्णपणे प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर बांधकाम ह्या विषयालाही सुद्धा स्थानिक संस्थांनी प्राधान्य द्यावं या दृष्टिकोनातनं सूचना
लॉर्ड मेयोनं आपल्या ठरावामधनं करण्यात आल्या. कारण प्रत्येक क्षेत्र असो, ते स्थानिक असो, प्रांतीय असो, त्या ठिकाणी जो काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, ही बाब गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार याची उद्दिष्ट हे त्या संस्थांनी साध्य करणे ही खूप मोठं अपेक्षित अशी बाब आहे. आणि त्या दृष्टिकोनात एक समग्र अशा स्वरूपाचा विचार करून आपण बघतो की लॉर्ड मेयोनं त्या ठिकाणी या स्थानिक संस्थांना प्रामुख्याने शिक्षण आणि बांधकाम या विषयाला प्राधान्य देण्याबाबत सूचना केल्या. शिक्षण असताना स्थानिक हितांना प्राधान्य व महत्त्व देण्याची शिफारसही करण्यात आली की स्थानिक हित जे आहे याला तुम्ही स्थानिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणचं स्थानिक हित हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. त्या ठिकाणी लोकांच्या मागण्या, लोकांची आवश्यकता ह्या बाबी ह्या लक्षात घेणे अपेक्षित असते. आणि ह्या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्राधान्याने ते कार्य करण्याबाबत सूचना त्या ठिकाणी लॉर्ड मेयोने दिल्या. त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी शिफारसही केली की शिक्षणाचं ध्येय गाठण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करसाल किंवा शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी ज्या काही मार्गाने, ज्या काही धोरणानुसार तुम्ही प्रयत्न करसाल त्यामध्येच तुम्ही स्थानिक हितसुद्धा साध्य करायला पाहिजे. सोबतच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष निवडणूक घेण्याची सूचना ही फार म्हणजे त्या काळामध्ये, ह्या पारतंत्र्याच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पूर्णपणे केंद्रीभूत अशा सत्तेचं अस्तित्व होतं, ह्या केंद्रीभूत सत्ता व्यवस्थेमध्ये लॉर्ड मेयोने एक फार मोठी सूचना या आपल्या ठरावामध्ये केली असं आपण म्हणू शकतो की स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष निवडणुका घेण्याची सूचना ही लॉर्ड मेयोने केली. यामुळे स्थानिक जनतेचा सहभाग वाढण्याची कल्पना ही या ठरावामधून त्याने सुचविली की स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष स्वरूपात निवडणुका घ्या आणि या निवडणुका घेऊन या निवडणुकाच्या माध्यमातून जनसहभाग वाढावा. त्या काळात एवढा व्यापक स्वरूपाचा विचार करणे, जे की आपण बघतो की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रामुख्याने याच दृष्टिकोनातून भारत सरकारने सुद्धा राबवलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये या CDP प्रोग्राममध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये सुद्धा प्रामुख्याने भारत सरकारने जनसहभागच प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. कारण स्थानिक पातळीवरील कोणतीही समस्या सोडवून तिची विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने जनसहभाग ही बाब फार महत्त्वाची आणि मोठी असते. हे त्या काळातही लॉर्ड मेयो यांनी लक्षात घेतली आणि आपल्या ठरावाच्या माध्यमातून त्यांनी ती मांडली सुद्धा. स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक सहाय्य देण्याची आवश्यकता आपल्या ठरावामधून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादित केली आणि सोबतच विकेंद्रीकरणाच्या प्रयत्नांना चालना दिली. विकेंद्रीकरण ही बाब लॉर्ड मेयोने जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडून त्या ठिकाणी स्थानिक संस्थांना विकासाचं खूप मोठं मदत होण्याच्या दृष्टिकोनातून विकेंद्रीकरणाला चालना ही त्या ठिकाणी आपल्या ठरावामधनं लॉर्ड मेयोने दिलेली आपल्याला दिसून येते. इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यामधील मतभेद हे कमी करण्याची
आवश्यकताही त्या ठिकाणी त्यांनी प्रतिपादित केली. अशा रीतीने प्रशासनात सुधार व बदल घडवून आणण्याचा प्रयत्न लॉर्ड मेयोने आपल्या ठरावामधून केलेला आपल्याला दिसून येतो. आणि जो काही लॉर्ड रिपनचा जो ठराव आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.